नमस्कार मंडळी. तर आज आहे आम्हाला धोंड जेवण. तर धोंड जेवण आहे, तर जेवण वगैरे बनवणं चालूच आहे आईचं आणि वहिनींचं. मी आज काय बनवणार नाही, म्हटलं तुम्हीच बनवा सगळं काय. नेहमी बनवत असते मी, म्हटलं आज तुम्हीच बनवा. मी आज फक्त ब्लॉग काढणार आणि सगळ्यांना शूट करून आमच्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना दाखवणार की काय काय माहेरी मज्जा केलेली आहे. तर मी घराच्या पाठीमागे उभी आहे. तर घराच्या पाठीमागचं सीन बघा, एकदम भारी. पेरू आहेत, लिंबू आहेत, सगळीच मिरच्या, परत आणखी वांगी, हे ते सगळी झाडं लावलेली तिकडे बरं का. तुम्हाला थोडंसं मी सगळा ब्लॉग दाखवते, काय काय जेवण बनलेलं आहे, काय ते सगळं. कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. बाहेर बसून पोहे खायचं चालू, मस्त असं नाश्ता. इथे चालू आहे आईचं कपडे धुवायचं काम, मशीनमध्ये टाकते. आमच्या तंदादाचं चाललंय बेडवरती मोबाईल बघायचं. इकडं आधीला काय करते, इकडं जेवणाचं चालू आहे. पेरूचं झाड आहे, पेरू तर एवढे लागलेत खाली, तर एवढे पडलेले आहेत बघा. खायला कोणीच नाही. आणि तिकडे आम्ही विकत घेऊ खातो, आणि इकडे यांचे खाली पडलेत सडून, बिचारे पडले, पिकून खाली पडले. हे लिंबाचं झाड पण आहे इकडे बघा, एवढे छान लिंब आहेत ना. इकडं दोडका, मिरची, इथे वांगी तर भरपूर लागलेली असतात, पण आता नाही आहेत. इथे आहे मिरच्यांचं झाड, गवार आहे, टमाटर आहे, कारली आहेत. असं सगळं माळवं त्यांनी घरच्या घरी आपलं दोघांना खाण्यापुरतं असं लावलेलं आहे बघा. हे बघा, इथे मिरची, वांगी, दोडके आहेत, इथे तूर आहे, इथं लिंबुणीचं झाड आहे, तिकडं कारली वगैरे सगळं असं काय काय लावलेलं आहे बरं का. एवढी जागा आहे भरपूर घराच्या पाठीमागे सुद्धा, त्याच्यामुळे इथे लावलेले आहेत. इकडे आहेत नारळाची झाडं सुद्धा, नारळ पण खूप लागलेले आहेत. चला आता घरात दाखवते काय जेवण बनतंय ते. लसणाच्या अशा बघा, कशा पेंड्या अशा बांधून ठेवलेल्या असतात की जे करून वर्षभर यांना लसूण असा जातो बरं का. त्या गावची मजा. खुर्ची बसून आमचा तंदा दादा खेळतोय. योगा करतात का टक्कर खेळतात. इथं वहिनी पुरण वाटतात आहे. आणखीन काय काय झालं. आमटी आणि भात, अजून पोळ्या बाकी आहेत. सुद्धा आहेत बरं का. पोळ्या लाटून पोरं बघा कशी पेरूच्या झाडावर चढलेत. इथे चालेल भजी तळणं, आणि मेन म्हणजे आपले धोंडे तळून बनवलेले आहेत. कुरवडी, पापड, असं स्वयंपाक तर झालेला आहे सगळा. देवबाप्पाला पण धोंडेचं दिलेलं आहे बरं का जेवण नैवेद्य. मस्त असे ताटं भरलेली आहेत बघा जेवणाची, दोघांची दोन. त्याला म्हणतात धोंडे. राहू दे, झालं की. हां नंतर द्यायची ना. अच्छा. ए विराज, इकडे आता ना विराज.
तर जावयासाठी लाडू बनवले, पण ती जावयाला काय आवडत नाही ते लाडू. मग आता धोंड्याचं जेवण देते.